बोर्ड बाहेर ठेवा परत सांगतो जेव्हा सांगितलं तेव्हा फायर चला फायर परत फायर व्हेरी गुड अंमलदार या गॅस पाठवा थांबा मला त्या बोल ना साहेब पुण्यात असो का कोणत्याही गलतीत असो कुठल्याही गलतीत असो तुम्हाला हे सांगता येणार नाही की मी तिथं नव्हतो तुमच्या अंगाला कलम लागलेला असणार तुम्हाला पळावं लागणार 100%. याच्यात पण हे असं ते थोडं हे असल्यामुळं नाही आता ते सगळे प्रॅक्टिकल करावं लागेल. बरोबर आणि फायर हे बघा अँगल 45°चा अँगल जो आहे मॅक्सिमम रेंजवर जाईल. जेवढा अँगल वाढवसाल तेवढं तुम्हाला कमी डिस्टन्सवर जाईल. आता मी 45°चा अँगल ठेवतो मारा करणार आहे तो मॅक्सिमम डिस्टन्सवर जाईल. जरा इधर हाथ हो रहा है डबल लगते शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन राहण्यासाठी व्यवस्था बाधित राहण्यासाठी माननीय CP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि CP तसेच आमचे इनिपीटर आणि आमचे एकूण 66 अधिकारी अंमलदार यांचा आम्ही एक स्पेशल लॉ अँड ऑर्डर स्क्वॉड तयार केलेला आहे, जो वेळप्रसंगी गरज पडल्यास शहरातली शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आज त्या निमित्ताने आज आम्ही इथे एक ड्रिल एक प्रॅक्टिस ठराव आज एक इथे कामकाज मैदानावर आम्ही घेण्यात आला आणि यापुढेही अशी प्रॅक्टिस आणि ड्रिल वेळोवेळी चालू राहतील, जेणेकरून एखादी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवल्यास आमचे सर्व पोलीस अंमलदार व अधिकारी त्या वेळी प्रसंगी आम्ही सगळे तयार असू आणि कोणत्याही लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनला उत्तर आम्ही चोखपणे देऊ. नियमित कसं असणार आहे सर यांचं आम्ही रेग्युलर ड्रिल घेणार आहेत. जसं जसं आम्हाला वेळ मिळेल तसं तसं यांचे ड्रिल चालू राहील. त्याच निमित्ताने या ड्रिल कंडक्ट करण्यामागून आमचा हा हेतू आहे की आमच्या पोलीस दलाचं जे मनोबल आहे तर ते कुठंतरी वाढणार आहे. यातून त्यांचे कॉन्फिडन्स बूस्टअप होणार आहे लॉ अँड ऑर्डर हँडल करताना आणि कोणतीही परिस्थिती जी ते हाताळायला पाहिजे ते सक्षमपणे हाताळतील. स्क्वॉडमध्ये काय म्हणजे लिमिटेशन्स आहेत का कर्मचाऱ्यांचे वयाचे? ते लिमिटेशन्स आहेत, पण हळूहळू आम्हाला अजून फिट अंमलदार आणि फिट अधिकारी भेटल्यावर ते लिमिटेशन आम्ही काढून टाकून निश्चितपणे आमचे सर्वच अंमलदार आणि अधिकारी हे फिट असायला पाहिजेत आणि ते फिट असण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यामुळे तसं कसोशीने आम्ही प्रयत्न करू. ओके.